राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, कर्मचाऱ्यांची सेवा संपली असली तरी सेवेत मुदतवाढ देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे। सविस्तर वृत्त बघा, ज्या कुणाला फायदा होईल एकमेकांना नक्की शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्य शासन सेवेतील कर्मचारी सेवा संपुष्टात आल्यानंतर देखील सदर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्तीनंतर पुढे सुरू ठेवण्याबाबत करार पद्धतीने कामावर घेण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत 8 जानेवारी 2016 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदरच्या निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे केवळ आवश्यक सेवांसाठी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे आस्थापनाविषयक बाबी, सेवा प्रवेश नियम, पायाभूत सुविधा निर्मिती तसेच नागरी सेवा पुरवणे, विशेष गुप्त वार्ता योजनांचे मूल्यमापन इत्यादी बाबी विचारात घेऊन निवृत्तीनंतर करार पद्धतीने नियुक्ती देण्याची नमूद करण्यात आली आहे। सदरची नियुक्ती ही प्रथम 3 वर्षाच्या कालावधीकरिता करण्याची नमूद आहे, तर त्याचा वर्षनिहाय आढावा घेण्याचे निर्देश आहेत। सदरची नियुक्ती ही नियमित स्वरूपाची न करता केवळ विवक्षित कामासाठी करण्याची तरतूद आहे। परंतु सदरच्या नियुक्तीमुळे सरकारी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होता कामा नये। सदरची नियुक्ती ही एका वेळी 1 वर्षाकरिता दिली जावी, त्यानंतर 3 वर्षापर्यंत सदर नियुक्ती सेवा देता येईल। करार पद्धतीने नेमणूक करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीपूर्वी मिळत असलेल्या एकूण वेतनातून आता त्यांना मिळत असलेले एकूण निवृत्ती वेतन वजा केल्याच्या नंतर होणारी रक्कम त्याचे मासिक परिश्रमिक म्हणून निश्चित करण्यात यावे असे नमूद आहे। सदर परिश्रमिक मासिक मर्यादा ही 40,000 रुपये इतकी असणार आहे। या संबंधाचा शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि हे शासन निर्णय डाउनलोड करून एकमेकांना व्हिडिओ शेअर करा। आवडल्यास लाईक करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। बातम्या आपल्या चॅनलवरती आवडत असतील तर आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।